नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मॅथ या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन टाइप्स आणि या टाइप्सचं अत्यंत इझी असे ट्रिक्स, अत्यंत सोपे असे प्रश्न आहेत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे हे ठरतील। बघूया मित्रांनो, आजचा हा पहिला प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा टाइप्स आहे मित्रांनो। बघा प्रश्न काय आहे आपल्याला दिलेला 0.7 किलोग्राम वजा ब्रॅकेटमध्ये 0.22 हेक्टोग्राम वजा 0.2 डेकाग्राम प्लस 13.8 हेक्टोग्राम प्लस 0.9 किलोग्राम बरोबर किती। बघा मित्रांनो, प्रश्न वाचताच तर असं वाटतंय की खूप अवघड असा प्रश्न आहे, परंतु मित्रांनो हा खूप इझी असा प्रश्न आहे। फक्त आपल्याला काय करायचंय की या ठिकाणी दिलेले जे काही परिमाण आहेत, किलोग्राम, हेक्टोग्राम, डेकाग्राम, या सगळ्यांचं आपल्याला काय करायचंय, ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करायचंय। ग्रॅम मध्ये काय करायचंय, कन्व्हर्ट करायचं। बघा मित्रांनो, हे कसं करायचं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो सुरुवातीला। बघा या ठिकाणी मध्यभागी असेल मित्रांनो ग्रॅम, यानंतर पुढे इकडे डेका, इकडे पुढे हेक्टा आणि इकडे पुढे किलो। या बाजूने असेल मित्रांनो इथे असेल मिली, इथे असेल सेंटी आणि इथे असेल डेसी। ठीक आहे, मिलीग्राम, सेंटीग्राम, डेसीग्राम, डेकाग्राम, हेक्टोग्राम आणि पुढे किलोग्राम। तर या सगळ्यांचं जिथे जे आपल्याला परिमाण दिलेत मित्रांनो, या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं, सुरुवातीला ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करायचं। आता कन्व्हर्ट कसं करायचं मित्रांनो, तर या ग्रॅम पासून ज्यावेळेस आपण किलोकडे जातो त्यावेळेस हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट काय करायचा, तितक्या संख्येने आपल्याला तो वाढवायचा आहे। उदाहरणार्थ या डेकाच्या खाली मी ते 1 लिहिलाय, हेक्टोच्या खाली 1 लिहिलाय, किलोच्या खाली 1 लिहिलाय। आता या ग्रॅम पासून हेक्टर किती नंबरला आहे, 1 2 3, म्हणजेच या ठिकाणी पॉइंट हा काय करणार, पुढे 3 अंकाने पुढे सरकणार। ठीक आहे, आणि इकडे या बाजूने काय असणार, त्याच्याच विरुद्ध या ठिकाणी असेल। आता आपण मित्रांनो या प्रश्नामध्ये किलोग्राम आहे, हेक्टोग्राम आहे आणि डेकाग्राम आहे, आपण अगोदर एवढं सॉल्व्ह करून घेऊ। बघा या ठिकाणी 0.7 किलोग्राम आहे, उदाहरणार्थ आपण हेच घेऊ 0.7 किलोग्राम। ठीक आहे, आता याचा आपल्याला कन्व्हर्ट करायचं हे आपल्याला ग्रॅम मध्ये। आता ग्रॅम मध्ये कसं करणार आपण मित्रांनो, तर हे 0.7 इथे हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट किलोग्राम इथं आहे, ग्रॅम इथं आहे, म्हणजे 1 2 3, तर 3 घरं हा 7 काय असेल, इकडे हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट इकडे सरकणार, उजवीकडे सरकणार। मग हा 1 1 2 3 इथे पॉइंट येणार आणि हा 0, म्हणजे 700.0। आता पॉइंट नंतर इकडे कुठलीच व्हॅल्यू नाही, म्हणजेच या ठिकाणी 0 आहे, म्हणजेच या ठिकाणी याची व्हॅल्यू काय आली मित्रांनो, 700। आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे परिमाण दिलेले आहेत, या परिमाणांचं आपल्याला कशा पद्धतीनं कन्व्हर्ट करायचंय आपल्याला ग्रॅम मध्ये। ठीक आहे, सोडूया मग हा प्रश्न। आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलंय काय, हे 0.7 किलोग्राम प्लस 0.22 हेक्टोग्राम। बघा या 0.7चं तर आपण काढलं होतं, 700 आलंय, म्हणजे आपण या ठिकाणी लिहून घेऊया हे 700, हे वजा हा ब्रॅकेट आहे, पुन्हा या ठिकाणी ब्रॅकेट, हे 0.22 हेक्टोग्राम। बघा हेक्टोग्राम इथं आहे, म्हणजेच या ग्रॅम नंतर 1 आणि 2। ठीक आहे, हे 0.22 इथे हा पॉइंट आहे, हा पॉइंट कुठे सरकणार, 1 आणि 2, 2 घर पुढे सरकणार, म्हणजे इथे येणार, म्हणजे 22.0, म्हणजे इकडे व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे हे किती राहणार, फक्त या ठिकाणी 22च। हे झाले 22 हेक्टोग्राम, हे वजा हे 0.2 डेकाग्राम। डेका इथं आहे मित्रांनो, पॉइंट 1 अंक बाजूला सरकणार, हे 0.2, म्हणजे हा पॉइंट इकडे जाणार, म्हणजे इथे उरले फक्त 2 प्लस हे 13.8 हेक्टोग्राम। हेक्टा इथं आहे मित्रांनो, म्हणजे 1 2 2 अंकाने हा पॉइंट काय होणार आहे, पुढे सरकणार आहे। हे 13.8 हा पॉइंट इथे आहे 2 अंकाने, म्हणजे इथे एक 0 द्यावा लागेल, पॉइंट इथे येणार, हा पॉइंट इकडे जाणार, म्हणजेच किती झाले, हे 1380 ब्रॅकेट क्लोज प्लस 0.9 किलोग्राम। 9 किलोग्राम म्हणजेच इथे पॉइंट 1 2 3 3 अंकाने पुढे सरकणार, म्हणजेच ते किती झाले मित्रांनो, 900। तर मित्रांनो एवढं आपण सॉल्व्ह करून घेऊया। अगोदर काय करायचंय आपल्याला, बॉडमासच्या नियमानुसार आपल्याला हा ब्रॅकेट काय करायचंय, आपल्याला अगोदर सॉल्व्ह करायचंय। हे 22 - 2 हे झालेत 20 प्लस हे 1380, याचं सोडल्यावर उत्तर येतंय 1400। इकडे काय आहे मित्रांनो, 700 प्लस हे 900। ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला करायचंय काय, 700 वजा
1400 यामध्ये आपल्याला काय आणि प्लस 900 हे आपल्याला काय करायचं अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचंय. 700 मधून 1400 जात नाही, आपण 1400 मधून 700 वजा केले ते 700च राहिले. इथे मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे, मायनस आहे, म्हणून हे मायनस आणि हे प्लस 900. मग या ठिकाणी हे झालं हे मायनस प्लस मायनस काय होतं त्या ठिकाणी, हे मायनस हे प्लस या ठिकाणी काय होणार ते वजाच होणार. म्हणजेच या ठिकाणी काय उरले 200. आता याला चिन्ह कुठलं येणार, मोठ्या संख्येला चिन्ह प्लस आहे म्हणजेच हे 200. आपण हे सगळं कन्व्हर्ट केलं होतं ग्रॅम मध्ये. कशामध्ये कन्व्हर्ट केलं होतं, ग्रॅम मध्ये. म्हणजेच 200 ग्रॅम हे या प्रश्नाचं काय आलंय उत्तर, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं काय असेल, करेक्ट उत्तर असेल. बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. मित्रांनो प्रश्न आहे 0.15 किलोग्राम वजा 2.1 हेक्टोग्राम वजा 10.2 डेकाग्राम प्लस 0.38 हेक्टोग्राम बरोबर किती. ठीक आहे, या सगळ्यांचं आपल्याला किलोग्राम आहे, इथे हेक्टोग्राम आहे, इथे डेकाग्राम आहे, हेक्टोग्राम आहे, या सगळ्यांचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं तर फक्त ग्रॅम मध्ये करायचं. बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं अगोदर या ठिकाणी असतील ग्रॅम आणि इकडे या बाजूने काय असेल मग पुढे इथे असेल डेका, इथं असेल हेक्टा आणि इकडे असेल किलो. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात राहिले. इथे हे नंबर 1 ग्रॅम पासून आपलं याचं रूपांतर सगळ्याचं आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं. या बाजूने आपण इकडे चाललोय मोठ्या परिमाणाकडे. ठीक आहे, मग या ठिकाणी मोठ्या परिमाणाकडे जात असताना त्या ठिकाणी गुणाकार त्या ठिकाणी केला जात असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला किलोग्राम दिलंय 0.15, यानंतर किलोग्राम आहे 3 नंबरला. म्हणजेच आपल्याला काय करायचं, पॉईंट हा 3 अंकाने पुढे करायचा आहे. 0.15 म्हणजेच त्या ठिकाणी किती झालंय 150, पुढे वजा हा ब्रॅकेट. मित्रांनो 2.1 हेक्टोग्राम या ठिकाणी म्हणजेच पॉईंट आता किती अंकाने पुढे सरकणार, 1 2 अंकाने पॉईंट सरकणार. हा 2.1 हा पॉईंट काय होणार इकडे सरकणार, म्हणजे इथे 0 द्यावा लागेल, तेव्हा हा पॉईंट काय होणार इथे सरकणार. म्हणजे हे आले फक्त 210 वजा हे 10.2 डेकाग्राम इथं आहे. म्हणजे ग्रॅम नंतर एका पुढच्याच या ठिकाणी डेका आहे. म्हणजेच हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे, एका अंकानेच पुढे सरकायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हे झाले 102 ब्रॅकेट क्लोज, हे प्लस 0.38 हेक्टाग्रामचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय, ग्रॅम मध्ये. मग या ग्रॅम नंतर इथे 2 घर आहेत म्हणजेच पुढचे आपले किती येणार, हे फक्त 38. ठीक आहे, अगोदर आपल्याला बॉडमसच्या नियमानुसार मित्रांनो काय करायचंय, हे 210 वजा 102 आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे. ठीक आहे, हे 210 वजा 102 801 म्हणजे हे किती आले मित्रांनो 108 प्लस हे 38 आणि इकडे या बाजूने वजा 150. याला सॉल्व्ह करून घेऊ. 150 वजा 108 हे होईल मित्रांनो 42 प्लस हे 38. 8 आणि 2 10 0 हातचाला 1 3 1 4 4 आणि 4 8 हे काय झालं मित्रांनो 80 ग्रॅम. हे काय असेल या सर्व बेरजेचं उत्तर असेल 80 ग्रॅम. म्हणजेच हे प्रश्न ऑप्शन नंबर 2 हे काय असेल प्रश्नाचं उत्तर असेल. बघूया पुढील प्रश्न. मित्रांनो 0.6 किलोग्राम वजा 2.5 हेक्टोग्राम प्लस 11.5 डेकाग्राम प्लस 6.25 हेक्टोग्राम. मित्रांनो हा प्रश्न आहे. बघा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं इथे असेल ग्रॅम, यानंतर इथे डेका, इथे हेक्टा आणि इकडे किलो असेल. तर मित्रांनो डेका असेल तर आपला पॉईंट हा 1 अंकाने पुढे सरकणार, हेक्टो असेल तर पॉईंट 2 अंकाने पुढे सरकणार आणि किलो असेल तर पॉईंट 3 अंकाने पुढे सरकणार. आणि या बाजूने जे मित्रांनो मिली डेसी सेंटी जे आहेत या ठिकाणी, आता या उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी मिली दिलेलं नाही, सेंटी दिलेलं नाही, डेसी दिलेलं नाही, त्यामुळे आपण काही वेळापुरतं याला आपण इग्नोर करूया. नेक्स्ट पुढील व्हिडिओमध्ये यावरती तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतील. ठीक आहे, तात्पुरतं आपण डेका हेक्टो किलो याचं कन्व्हर्जन आपल्याला ग्रॅम मध्ये करून ही बेरीज आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. मित्रांनो 0.6 किलोग्राम, किलोग्राम असेल तर पॉईंट हा आपल्याला काय करायचा आहे 3 अंकाने काय करायचंय पुढे सरकवायचा आहे. मग हे 0.6 म्हणजेच काय होणार मित्रांनो, हा इकडे गेल्यावर इथे आपल्याला 2 झिरो द्यावे लागतील. म्हणजे हे झाले 600 वजा 2.5 हेक्टो, हेक्टो म्हणजे आपल्याला पॉईंट 2 अंकाने पुढे सरकावं लागेल. हे 2.5 इकडे काय नाही म्हणजे आपल्याला 0 द्यावं लागेल, तेव्हा हा पॉईंट काय होईल इथे येणार. म्हणजे हे झाले 250 आणि या 250.0 मित्रांनो या पॉईंट नंतर हा 0 याला काहीच व्हॅल्यू नाही, त्यामुळे आपण काय करतोय फक्त 250च घेतोय. मित्रांनो या ठिकाणी ब्रॅकेट चालू झालंय. ठीक आहे, पुढे 11.5 डेकाग्राम, डेकाग्राम म्हणजे पॉईंट हा आपला जातोय 1 अंकाने पुढे, 1 अंकाने पुढे गेला म्हणजे 11.5 आहे तर हे काय होणार फक्त 115. या ठिकाणी प्लस आहे, प्लस हे 625 हेक्टो, हेक्टो पुन्हा पॉईंट आपला काय होणार 2 अंकाने पुढे सरणार, हा पॉईंट इकडे गेला म्हणजे इथे उरतात फक्त 625.
हा ब्रॅकेट मित्रांनो, तर मित्रांनो सुरुवातीला आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. 1260 प्लस 340, 00 प्लस 0, 6 4 10, 0 हातचाला 1, 3 1 4, 4 2 6, 1 1 1600. या ठिकाणी हा ब्रॅकेट सॉल्व्ह केलाय आपण. इकडे मायनस 1025, इकडे प्लस 825. मित्रांनो ठीक आहे, आता आपण या ठिकाणी हे सॉल्व्ह करून घेऊया. 1025 मायनस 1600, 1025 मधून 1600 मायनस होत नाही, आपण 1600 मधून काय करूया, हे 1025 वजा करूया. 5 10तून 3 गेले 7, हातचा इथे दिला, पुन्हा या ठिकाणी आले 5, इकडे 0 575. आता यामध्ये मित्रांनो हे प्लस आहे, हे 1600 मायनस आहे, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह त्या ठिकाणी त्याला काय होईल, येईल. म्हणजे आपण हे सॉल्व्ह केले, म्हणजे या ठिकाणी मायनस 575 प्लस 825. जेव्हा आपण मित्रांनो हे सॉल्व्ह करू, इथे पुन्हा मायनस प्लस आले. मित्रांनो जेव्हा मायनस प्लस असेल तेव्हा त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याची वजाबाकीच त्या ठिकाणी करत असतो. ठीक आहे, मग मायनस 575 वजा 825, 825 वजा 575 250 येईल मित्रांनो. 5 5 0, 12तून 7 गेले, खाली उरले 5 आणि 8तून 5 गेले, हातचा इथे दिला, 8तून 6 गेले, खाली 2, 250 ग्रॅम हे काय असेल, या बेरजेचं उत्तर आहे. मित्रांनो बेरीज सोपी आहे, आपल्याला बेरीज सर्वांना करता येते, प्रायमरी पासून आपण बेरीज करतो. फक्त या ठिकाणी नवीन बदल काय आहे की या ठिकाणी जे दिलेला हेक्टोग्रॅम असेल, किलोग्रॅम असेल, डेकाग्रॅम असेल, याचं कन्व्हर्ट आपल्याला कशामध्ये करायचंय मित्रांनो, तर ते करायचंय आपल्याला सुरुवातीला ग्रॅम मध्ये करायचंय. फक्त आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच शिकायचंय की हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम वगैरे जर असेल तर त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये कसं करायचं. डेका असेल तर मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितलं की पॉईंट 1 अंकाने पुढे सरकेल, हेक्टो असेल तर पॉईंट 2 अंकाने सरकेल, किलो असेल तर पॉईंट 3 अंकाने पुढे सरकेल. या बाजूनेही पुढे आहे मिली, सेंटी, डेसी वगैरे. त्यावर व्हिडिओ आपण त्यावरती पण व्हिडिओ येईल, तो नेक्स्ट पुढील येईल. बघू मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. तर मित्रांनो आपण याही उदाहरणामध्ये आपल्याला बेरीजच करायचं. या ठिकाणी दिलंय आपल्याला 0.7 किलोग्राम मायनस ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी 2.5 हेक्टोग्राम प्लस 12.5 डेकाग्राम ब्रॅकेट क्लोज प्लस 7.25 हेक्टोग्राम बरोबर किती. तर मित्रांनो अत्यंत इझी स्वरूपातील हे उदाहरण आहे. यामध्ये आपल्याला करायचं काय मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संख्या रेषेवरती बघा, या ठिकाणी ग्रॅम, इकडे डेका, इथे हेक्टो आणि या ठिकाणी किलो. ठीक आहे, डेका असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं की पॉईंट 1 अंकाने पुढे सरकेल, हेक्टो असेल तर पॉईंट 2 अंकाने पुढे सरकेल आणि किलो असेल तर पॉईंट 3 अंकाने पुढे सरकेल. या ठिकाणी 0.7 आहे, 0.7 आहे म्हणजे पॉईंट किती अंकाने पुढे सरकेल, 3 अंकाने सरकेल. म्हणजे या ठिकाणी 7 नंतर आपल्याला 2 झिरो द्यावं लागेल. इथे पॉईंट, इथे 0, पॉईंट नंतर 0 आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू काहीच नाही. म्हणजेच या ठिकाणी काय येणार मित्रांनो, फक्त 700 वजा पुढे ब्रॅकेटमध्ये 2.5 हेक्टोग्राम. हेक्टोग्राम म्हटल्यावर मित्रांनो 2 अंकाने पॉईंट पुढे सरकेल, म्हणजेच हा पॉईंट इकडे जाणार, हे होणार 250 प्लस 12.5 डेकाग्राम, पॉईंट 1 अंकाने सरकेल म्हणजे या ठिकाणी राहील फक्त 125 ब्रॅकेट क्लोज प्लस 7.25. पुन्हा या ठिकाणी 7.25 मध्ये हा पॉईंट 2 अंकाने पुढे सरकेल म्हणजे या ठिकाणी राहील 725. ठीक आहे, तर मित्रांनो हे उदाहरण आपण आता सॉल्व्ह करूया. या ठिकाणी मित्रांनो आपण हा ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घेऊया. 250 प्लस 125, 0 प्लस 5 5, 5 2 7 आणि 2 1 3, 375 ब्रॅकेट हा आपण सॉल्व्ह केला. इकडे प्लस 725, या बाजूने आहे मायनस 700. या ठिकाणी मित्रांनो आपण अगोदर काय करूया, वजा 700 मायनस 375 आपण हे सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, या ठिकाणी सॉल्व्ह करूया आपण. 700 वजा 375, 10तून 5 5, हातच्या इथे 10तून 8 गेले 2, हा इथे 7तून 4 गेले 3, हे झाले 325. मित्रांनो हे प्लस हे मायनस, मोठी संख्या 700 आहे म्हणून तिचं चिन्हच लागेल या ठिकाणी. प्लस 325 प्लस या ठिकाणी 725, 5 5 पुन्हा 10, 2 2 10, हात चाले 2 2 4 1 5 आणि 7 3 10, 1050 ग्रॅम हे काय असेल या बेरजेचं उत्तर, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. बघूया पुढील प्रश्न. हे सुद्धा उदाहरण मित्रांनो त्याच स्वरूपाचं आहे. हे फक्त आणि फक्त तुम्हाला सराव व्हावा, तुमचा सराव व्हावा, तुम्ही परफेक्ट बनावं. या स्वरूपातील बेरीज जर परीक्षेमध्ये आलीच तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. तर मित्रांनो यांचं कन्व्हर्जन कसं करायचं हे तुम्हाला आता त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. 0.9 किलोग्राम आहे म्हणजेच आपण काय करणार, त्याला पॉईंट हा 3 अंकाने पुढे सरकणार. म्हणजेच या ठिकाणी किती होणार, 900 वजा
ब्रॅकेटमध्ये 3.5 हेक्टोग्रॅम म्हणजे पॉईंट आता या ठिकाणी किती अंकाने पुढे सरकेल 2 अंकाने सरकेल. हे तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये शिकवलंय. ठीक आहे, पॉईंट या ठिकाणी 2 अंकाने पुढे सरकेल म्हणजे या ठिकाणी येणार 350 प्लस 22.5 डेकाग्रॅम म्हणजे पॉईंट 1 अंकाने सरकेल म्हणजे या ठिकाणी 225 ब्रॅकेट क्लोज प्लस 925 हेक्टोग्रॅम म्हणजे पुन्हा पॉईंट 2 अंकाने सरकेल म्हणजे या ठिकाणी हे 925. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. 0 5 5 5 2 7 3 2 5 575 या ठिकाणी वजा 900 आणि या ठिकाणी मित्रांनो साइन होते प्लसचं प्लस 925. 900 मधून आपण 575 वजा करूया. 5 10 8 2 आणि 9 6 3 325 मोठ्या संख्येचं चिन्ह राहील म्हणजे प्लस प्लस या ठिकाणी हे 925. 5 5 त्या ठिकाणी 10 1 2 1 3 3 2 5 9 1 10 2 12 1250 त्या ठिकाणी ग्रॅम हे काय असेल या बेरजेचं उत्तर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे टीईटी मॅथ कोर्स जो आहे तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतील आणि अशाच इझी आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी येणाऱ्या आगामी टीईटी 2024 या परीक्षेसाठी तुम्हाला मित्रांनो अशाच इझी ट्रिक्सने आउट ऑफ मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळतील. या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाईल. मित्रांनो या कोर्सची फीस अत्यंत कमी आहे, ती आहे 1500 रुपये, ज्यामध्ये तुमचे टीईटीचे ऑल टॉपिक्स कव्हर केले जातील. मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही 7709 119501 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच मित्रांनो जॉईन करू शकता. मित्रांनो तुमचा एक कॉल आगामी येणाऱ्या टीईटीच्या या परीक्षेमध्ये मॅथ्समध्ये विद्यार्थी मित्रांनो 30 आउट ऑफ 30 मार्क्स त्या ठिकाणी मित्रांनो मिळवून देईल. आणि या अगोदर झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मॅथ हा विषय अवघड जात होता त्या ठिकाणी सर्व मित्रांनो फक्त आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या बॅचच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्समध्ये मार्क्स मिळत नव्हते असे विद्यार्थी चांगल्या मार्क्सने पास झालेले आहेत बघा. तर मित्रांनो वेळ न दवडता दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि मित्रांनो याच व्हिडिओ आपण जे घेतोय याची जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर ती पीडीएफ सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या नंबरवरती उपलब्ध असेल, या नंबरवरती मिळेल. फक्त तुम्हाला एक हायचा मेसेज आणि पुढे त्या ठिकाणी पीडीएफ जरी पाठवलं तुम्ही तरी ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. मित्रांनो या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.